नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरसकट कर्जमाफी, पीक विमा निधी मंजूर झाला, आजचा हवामान अंदाज, मोदी सरकारची नवीन योजना, राज्य सरकारच्या मोठ्या घोषणा, अशा अनेक अपडेट एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा। राज्यातील शेतकऱ्यांना आसमानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे। शेतमालाला भाव नाही, शेतीला लागणारे बी बियाणे, खते व कृषी साहित्य प्रचंड महाग झाले आहे। कठीण परिस्थितीत जीवन जगत असलेल्या बळीराजाला आधार देणे सरकारचे प्रथम कर्तव्य आहे आणि राज्यात यावर्षी काही भागात कोरडा दुष्काळ, काही भागात ओला दुष्काळ अशा परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला। आताही काही भागात अतिवृष्टी झाली तर काही भागात अजून पावसाची प्रतीक्षा आहे। काही भागांमध्ये दुबार पेरणीचे संकट उभे टाकले आहे तर बोगस खते, बी बियाण्याचा सुळसुळाट झालेला आहे। पण सरकार फक्त कारवाई करण्याच्या पोकळ घोषणा करत आहे। पीक विम्याचा फायदाही शेतकऱ्यांना मिळत नाही तर पीक विमा कंपन्यांचा मोठा फायदा होत आहे। तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली। महायुती सरकारने संकटात सापडलेल्या बळीराजाला सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी करत महायुती सरकारने कर्जमाफी केली नाही तर सत्तेवर येताच महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देईल असे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत। अद्याप कर्जमाफी झाली नाही, परंतु याबद्दल कोणती अपडेट आली तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट दिली जाईल। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीपातील पिकांच्या उत्पादनावर आधारित 4,56,128 शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता आणि या विमाधारक शेतकऱ्यांना लाभ मिळविण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांनी जिल्हाधिकारी व कृषी विभागासोबत वेळोवेळी बैठका घेऊन विमा कंपनीला निर्देश दिले होते। त्यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील 3,87,000 पीक विमा धारकांसाठी शेतकऱ्यांसाठी 523 कोटी रुपये निधीस मान्यता देण्यात आली आणि शेतकरी मित्रांनो, हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली आहे, तर अजूनही अनेक भागात पावसाची रिपरिप सुरूच असल्याचे दिसून पाहायला येत आहे। हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे सलग 3 दिवस अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक तलावाच्या व धरणाच्या पाणी साठ्यातही वाढ झाली आहे। या जिल्ह्यांना अलर्ट करण्यात आला आहे, म्हणजेच की आज आणि उद्या कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता देण्यात आली, मुसळधार पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडेल याचा हवामान अंदाज पाहणार आहोत। आणि या जिल्ह्यांना अलर्ट करण्यात आलं तर यामध्ये रायगड आणि सातारा भागात पावसाच्या सततधारा कोसळत असल्यामुळे या जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे। त्यासोबतच सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक या भागात मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला असून नंदुरबार, धुळे, जळगाव, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती दूत ॲपद्वारे अर्ज भरताना संबंधित महिलेचे नाव, जन्मदिनांक, संपूर्ण पत्ता आदी माहिती, तुम्ही जी माहिती भरता ती माहिती आधार कार्ड नुसार भरणे अनिवार्य करण्यात आला आहे, नाहीतर तुम्हाला हप्ते मिळणार नाहीत। शेती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी लवकरात लवकर अद्ययावत प्रणाली विकसित करावी, जेणेकरून ही नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने व अचूकपणे देता येईल, असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे। अद्ययावत प्रणाली म्हणजे काय याबद्दलची सविस्तर माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा। राज्य सरकारकडून आता नागरिकांना ई शिधापत्रिका, ई राशन कार्ड मिळणार, त्यामुळे लोकांना आता सरकारी कार्यालयाच्या खेपा मारायची गरज नाही। या शिधापत्रिका ऑनलाईन अर्ज करून उपलब्ध होणार। मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपवर या शिधापत्रिका आपल्याला डाउनलोड करून ठेवता येणार आहेत। तसेच गरज पडेल तेव्हा त्यांची प्रिंट देखील तुम्हाला काढता येणार।
विशेष बाब म्हणजे ई शिधापत्रिका निशुल्क म्हणजेच की मोफत आहे, त्याची कार्यवाही सध्या सुरू झाली आहे. त्याचा राज्यभरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. आताची सर्वात मोठी ताजी अपडेट. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. सरकारनं मुद्रा कर्जाची मर्यादा दुप्पट केली. आता या योजनेअंतर्गत 20 लाख रुपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज तुम्हाला आता घेता येणार. मात्र या योजनेचा लाभ कोणाला मिळतो, त्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात, याची संपूर्ण माहिती, सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु आता शेतकरी मित्रांनो, सध्या युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना चालवली जाते आणि या योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज दिले जात होते. परंतु आता अर्थसंकल्पात सरकारने ही मर्यादा दुप्पट केली. म्हणजेच की आता या योजनेअंतर्गत 20 लाख रुपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज तुम्हाला आता मिळणार आहेत आणि याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या तालुक्यातील 7ही मंडळामधील 31,526 शेतकऱ्यांना 51 कोटी 21 लाख एवढा पीक विमा मंजूर झाला आहे. शासनाकडील हिस्सा कंपनीकडे जमा झाल्यानंतर रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे विम्याचे पैसे जमा होणार आहेत. तालुक्यातील 7ही महसूल मंडळातील कापूस पिकांसाठी एकूण 31,526 शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा काढला होता. फळबाग लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत असून राज्य पुरस्कृत भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजनेतून 100% अनुदान मिळत आहे. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरत आहे. मागील 1 वर्षात जिल्ह्यातील 255 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. म्हणजेच की एका जिल्ह्यातील 255 शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता. तर या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करावी लागते. फळबाग लागवडीसाठी मिळत आहे 100% अनुदान, म्हणून पोर्टलवर जाऊन आजच नोंदणी तुम्ही पूर्ण करा. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळे खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. माहितीनुसार 22 कॅरेट सोन्याचा दर हा 64,000 रुपयांवर आहे आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या मुंबईत सोनं हे 5,000 रुपयांनी स्वस्त झालं आहे. गेल्या काही वर्षात अवती फीड्सच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 61,000% पेक्षाही अधिकचा परतावा दिला आणि या कालावधीत अवती फीड्सचा शेअर 1 रुपयांवरून 750 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच की कोळंबी व्यवसायी संबंधी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला दिसत आहे. सध्या या व्यवसायाशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स बुधवारी 20% वधारले.